नाशिकमध्ये 2 दिवसाच्या सततच्या कोसळधार पावसामुळे आपण जर बघितलं तर गोदावरी नदी जी आहे ती आता दुथडी भरून या ठिकाणी वाहू लागले आहे। परिणामी नाशिकची ही जी गोदावरी नदी आहे ही कालपर्यंत जे हा दुतोंड्या मारुती होता याच्या पायालगत जे आहे ते पाणी होतं, मात्र आता जर बघितलं तर हेच पाणी दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत आलेलं आहे। अतिशय भयावह परिस्थिती जी आहे ती आता या ठिकाणी निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अनेक जे छोटे मोठे मंदिरं आहेत ते देखील या ठिकाणी पाण्याखाली गेल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। आणि गोदावरी परिसरात जो दशक्रिया विधी होतो ती चक्री जर आपण समोर बघितली तर ती चक्री देखील या ठिकाणी अर्ध्याच्या वर जी आहे ती पाण्याखाली गेलेली आहे। आणि त्यानंतरच नागरिकांना कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ज्या ठिकाणी दशक्रिया विधीसाठी उपलब्ध करून दिलेलं जे हे शेड आहे हे जर आपण बघितलं तर काल ह्याच ठिकाणाहून आपण पुराचा आढावा या ठिकाणी घेत होतो। आता ते शेड देखील या ठिकाणी पूर्णतः पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि या ठिकाणी जर बघितलं तर आपण पोलीस प्रशासन जे आहे ते अतिशय सज्ज आहे। या ठिकाणी प्रशासनाकडून जे आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अनुचित गोष्ट घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज होऊन या ठिकाणी नागरिकांना जे आहे सतर्क करण्याचं काम या ठिकाणी करत आहे। आणि याच गोदावरी परिसरात आपण जर बघितलं तर सर्व मंदिरं जे असतील, टपऱ्या ज्या असतील त्या या ठिकाणी काढण्यात आलेल्या आहे। आणि हे जे छोटे मोठे पूल जे आहेत गोदावरी परिसरातले ते देखील आता पाण्याच्या विळख्यामध्ये जे आहेत ते आलेले आपल्याला या ठिकाणी एकंदरीतच पाहायला मिळतंय। अनेक दिवसांपासून जे आहे नाशिकमध्ये हा जो पाऊस होता हा खरं तर विश्रांतीच्या भूमिकेत होता। त्यानंतरच 2 ते 3 दिवसापासून सततच्या या मुसळधार पावसामुळे आता नाशिकमध्ये जी आहे ती पूर परिस्थिती जी आहे ती खरं तर निर्माण झालेली आहे। आणि आपण जर बघितलं तर गोदावरी नदीमध्ये हे जे खरं तर पाणवेले आहेत त्या देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण अनेक दिवसांपासून जे आहे गोदावरी नदीचं जे मुख्य पात्र आहे त्या ठिकाणाहून साफसफाईचं काम जे आहे ते सुरू होतं, मात्र या पाणवेल्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमा झालेल्या होत्या। आता त्याच पुराच्या पाण्यामुळे या सर्व पाणवेल्या ज्या आहेत त्या या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ह्या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत जे पाणी आलेलं आहे या छातीपर्यंत देखील आपण त्या पाणवेल्या ज्या आहेत त्या पाहू शकतो, त्या अडकलेल्या अवस्थेत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकंदरीत जर आपण बघितलं तर या पूर परिस्थितीमुळे जे आहे नाशिककरांना जे आहे आता सतर्कतेचा प्रशासनाकडून एकंदरीत इशारा देण्यात आला आहे। आणि 125 mm पाऊस आत्तापर्यंत जो आहे तो नाशिकमध्ये झालेला आहे। आणि त्यानंतरच आता प्रशासन जे आहे पोलीस प्रशासन असेल, त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय असेल, ते इतर पुढच्या भूमिकेसाठी जे आहे ते आता सज्ज झालेले आहे। जवळपास 3000 पोलीस जे आहेत हे नाशिक शहरामध्ये आत्तापर्यंत जे आहेत ते तैनात करण्यात आलेले आहेत। आता यापुढे असाच पाऊस जर सुरू असला तर गोदावरी नदीला आणखी रौद्र रूप जे आहेत ते या ठिकाणी पुन्हा एकदा निर्माण होऊ शकतंय। वैभव घुगे, LS मराठी, नाशिक।